नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे। सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव बीट अंतर्गत सारगाव बगडे हजारी चक परिसरात एका शेतातील विहिरीत पडून एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार या वाघाचा मृत्यू सुमारे 3 दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी पांडुरंग गजबिये हे आज सकाळी आपल्या शेतावर गेले असता त्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले। त्यानंतर त्यांनी शेतातील विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आला। त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती सिंदेवाही वन विभागाला दिली। घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सचिन चौधरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले। त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार, क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले, फुलझले, ममता गायकवाड तसेच वनरक्षक ऋषी जावळे आणि राहुल धनविजय यांनी घटनास्थळी धाव घेतली। यानंतर उपवन संरक्षक कुमारस्वामी, सहाय्यक वन संरक्षक महेश गायकवाड, सहाय्यक वन संरक्षक अरविंद जे, NTCA प्रतिनिधी बंडू धोत्रे आणि स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। त्यानंतर डॉक्टर खोब्रागडे यांनी वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले। दरम्यान या घटनेनंतर जंगलालगतच्या उघड्या विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी सांगितले की अशा घटना टाळण्यासाठी 2 वर्षापूर्वीच विहिरींवर संरक्षणात्मक कठडे उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे। वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी आणि अशा दुर्घटना टाळण्यासाठी जंगलालगतच्या सर्व उघड्या विहिरींना संरक्षणात्मक कठडे उभारण्याची मागणी आता जोर धरत आहे। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।